आता इकडे गणपतीचं काम चालू असं. तर या साईडला सगळीकडे गणपती असत. या साईडला पण असा रात्रीचं काम चालू असा. इकडे विराज गणपतीचे हात जोडता बघू शकतास. या साईडला विराज गणपतीचा हात जोडता बालमूर्ती आहे छोटी. तर मस्त असं काम चालू असा. रात्रीचे 3 वाजून गेलेले असत आणि आमचा नाईटचं काम चालू असं. कारण ऑर्डर जाऊच्या या साईडला कर्नाटकचे पण ऑर्डर्स असत आणि आमचे पण चालू असत. गणपतीचं काम चालू असा. या साईडला सुंदर असे गणपतीचे वेगवेगळ्या रूपात गणपती तुमका बघूक मिळतील. तर या साईडला बघा 3 फुटाचा गणपती असा मस्त असो. या साईडला बालमूर्ती अशी. इकडे 1.5 फुटाचे गणपती रेडी करून ठेवलेले असत. इकडे बघा विराजचं काम चालू असा. या साईडला सगळे लालबागचे गणपती असतात. हे कर्नाटकात जाऊचे असत, ऑर्डरमधले असत. या साईडला 3 फुटाचा गणपती आहे बघा. 3 नाही सॉरी 4 फुटाचा गणपती असा. या साईडला 3 फुटाचा गणपती आहे. इकडे बघा इकडे दगडूशेठ 2 फूटमध्ये असा. या साईडला एक गणपती कंप्लीट झालेला आहे बघा. मस्त असं. तसंच या साईडला सगळे 2 फुटाचे गणपती असत. इकडे पण गणपती असत. या साईडला पण गणपती असत 2 फुटाचे. लालबाग वगैरे या साईडला लालबाग भरपूर असत. त्या साईडला छोटे 1.5 फुटाची बालमूर्ती वगैरे असत. इकडे अँटिकमध्ये बघू शकतास मोठे डोक्याचा गणपती बाप्पा असं. आणि या साईडला 2.25 फूटमध्ये गणपती असत. वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती असत. या साईडला पेंटिंग करून ठेवलेलं गणपती असा तुम्ही बघू शकतास. मस्त असो पेंटिंग काम केलेलं असं आम्ही. तर तुमका दिसता हे टिटवाळा गणपती असं. या साईडला सगळे दगडूशेठ गणपती असत. तर बघू शकतास मस्त असा वातावरण आहे. आता थोडेच दिवस राहिले आहेत गणपती येऊसाठी. तर ऑफिसर यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत असा. तर रात्रीचे 3 वाजून गेलेले असत आणि आमचं काम चालू असं. कारण आता गणपती अवघी 40च दिवस राहिलेले असत. 40 दिवस पण नाही, आता 39 दिवस राहिलेत. तर तसं बघून गेलं असतं 1च महिना असा. आणि 1 महिन्यात आपल्या गणपती तयार करून लोकांकडे देऊचे असत. कारण भरपूर असे गणपती असतात. आमच्याकडे 70-80 गणपती असतात. पण मोठमोठे गणपती असतात. त्याच्यामुळे टाईम कमी ठेवलं आणि गणपती करूचे असतात. तर रात्रीचं पण काम आमका करूचं लागतं रात्रीचा. तर या साईडला दाखवतोय की बरेचसे गणपती झालेले असतात रेडी. पण हे ऑर्डरचे असतात. कर्नाटकात जाऊचे असतात थोडे गणपती. थोडे मुंबई गणपती जाऊचे आणि थोडे आमच्या इथले गणपती चालू झालेले आहेत. हे जे मोठे मोठे गणपती दिसतात ते इथले असत. या साईडला काढून ठेवलेलं आहे. कारण पाऊस भरपूर असल्यामुळे गणपती तेवढे सुकत नाही, त्याच्यामुळे काढून घालूचे लागते. या साईडला पण गणपती आम्ही 3 फुटाचे वगैरे गणपती काढून घातलेले असतात या साईडला. तर ते सुकत टाईम लागतं. या साईडला पण भरून ठेवलेलं गणपती बघू शकतो. तर या साईडला बघा छोटे 1.5 फुटात अँटिकमध्ये गणपती असतात. या साईडला 2 फुटाचे गणपती असतात वेगवेगळे. आणि इकडे हे बघा छोटे 1.5 फुटाचे बालमूर्ती म्हणजे उंदराक धरून बसलेलो छोटो गणपती बाप्पा म्हणजे बालरूपामध्ये. तर या साईडला भरपूर असे गणपती असत बघू शकतास. असं वाटतं की पूर्ण घर भरल्यासारखे वाटतं. 40 दिवसानंतर पूर्ण खाली वाटतला घर. इकडे बघा विराज गणपतीचं काम चालू राहतेचं. हे जे गणपती तुम्ही दाखवतोय हे जे गणपती 4-5 गणपती झालेले असत हे विराजने तयार केलेले असते बघा. हे 5वा गणपती तो तयार करता. नवीन होतो तेव्हा काय एवढं जमत नव्हतं, पण आता तो पूर्ण गणपतीचं फिनिशिंग करून
हात वगैरे जोडता तेका येऊन 4-5च महिने झालेत, पण भरपूर अशी कला त्यांना घेतलेली असा गणपतीमध्ये. तर इकडे बघू शकता मस्त असं 3 फुटाचा गणपती ह्या साईडला 1.5 फुटाचे गणपती असत. ही लालबाग तो गणपती असत त्या तसंच सेम टू सेम तो गणपती असत. ह्या साईडला पण बघू शकता इकडे आमचं टॉम झोपलो आहे बघा, ते पण जागवा. या साईडला बघा सेम रूपामध्येच गणपती असतात. इकडे उंदरावरती बसलेले गणपती या साईडला छोटे छोटे गणपती असतात 1.5 फुटाचे. तो गणपती बघू शकतो किती मस्त गणपती. पुढे पण दाखवतो इकडे या साईडला गणपती ठेवलेले बघा, बघू शकता किती गणपती आहेत बघा. तरी 80-90 गणपती आता रेडी असत. थोडे गणपती आतमध्ये असत, ते नंतर दाखवतो, उद्या दाखवतो. हे गणपती बघा दगडूशेठ. या साईडला छोटो गणपती असा 15 इंचमध्ये बालरूपात. इकडे मोठ्या डोक्याचं गणपती आहे आणि या साईडला आहे बघा इकडे 2.5 फुटाचा गणपती बालरूपामध्ये. या साईडला पेंटिंग केलेलं गणपती असतात. मस्त असते गणपती असत. रात्रीचं काम चालू असतं. आता 40 दिवस रवल्यामुळे खूप कामाचं लोड असतं, तर हीच मजा असतं शेवटच्या दिवसानंतर गणपती काम करूची. तर जिकडे जिकडे आता गणपतीच्या आगमनाची तयारी चालू असा जोरदार. सगळीकडे बघू असं तर तुमका गणपती पेंटिंग केलेले करतानाची तुमका शाळा दिसत असतले. तरी आता आमचं पण काम चालू असा. या साईडला पण पाठीमागे बघू शकतोस मस्त असे गणपती असत. तर थोडेच दिवस आता बाकी राहिलेत. तर मित्रांनो, कोणाला जर ऑर्डर द्यायची असतात गणपतीची, बुकिंग करायची असेल तर बुकिंग अवेलेबल असा. तर 10-15 दिवसांमध्ये कोणी बुकिंग केली तर आम्ही घेऊ शकतो. त्याच्यानंतर आमचं पेंटिंग काम चालू असतं, त्याच्यानंतर आम्ही बुकिंग घेत नाही. तर अशा प्रकारे आम्ही नाईटचं पण काम आता चालू असा. तर आता आम्ही स्टॉप करतो. आता उद्या काय जे काय आता व्हिडिओ करू गावती तेवढे तुमका आता आम्ही दाखवू. 40 दिवस असत तर जेवढे काय व्हिडिओ काढून जमतील तेवढे आम्ही काढून दाखवतो, जेणेकरून तुमका थोडी इन्फॉर्मेशन पण मिळतात आणि वेगवेगळ्या रूपामधले गणपती पण तुमका बघू मिळतील अशा प्रकारचे. तर आता बोलता एवढाच. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्या या चॅनलवरती बघून मिळतील. तर आता आज बोलता एवढाच. गुड नाईट, बाय बाय.